उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर. अजित पवारांचा भल्या पहाटे वारजे भागामध्ये पाहणी दौरा. दादांकडून विविध विकास कामांचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वारजेमधील न्यू अहिरे गावामध्ये पाहणी. अजित पवारांसोबत रुपाली चाकणकर आणि पालिका आयुक्तांचीही उपस्थिती. पुण्यामधल्या राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा अचानक हल्ला. दरम्यान हल्ल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात तरुणी 40 फूट खोल दरीमध्ये कोसळून जखमी. वेल्हे पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीनं तरुणीचं रेस्क्यू करत उपचारासाठी दाखल केलं. पुण्याच्या भोरमधील रामबाग रोडवर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री. पुण्यामध्ये 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई. राज्यामध्ये 107 विक्रेत्यांचे परवाने निलंबित. राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा. पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंसह 9 जणांच्या विरोधात गुन्हा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक बंडू खानबे यांना मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी तक्रारी. पुण्यामध्ये मतदार यादी विभागणी लवकरच. पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त. स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये. आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरावी. निवडणूक आयोगाचे आदेश. पुणे स्टेशन ते मुळशीमधील घोटावडे गाव मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरू. ग्रामीण भागामधील नागरिकांना दिलासा. बसला हार घालून पूजा करून बस सेवेचा शुभारंभ.